नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. 1 मेला बुद्ध पौर्णिमा झाली आणि बुद्ध पौर्णिमेच्याच निमित्ताने पांथस्ते या टीमने सूरज जगताप सर यांचा लेणी अभ्यास दौरा आयोजित केला होता. तो की 3 मे संडे या दिवशी होता कानेरी केव्जवर. तर आम्ही त्या दौऱ्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आणि त्या दौऱ्याला आम्ही जाऊन सुद्धा आलो. तर त्याचेच काही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. खूप सखोल असा अभ्यास आहे सूरज जगताप सरांचा आणि मला सुद्धा आयडिया नव्हती की एवढी छान माहिती भेटेल आणि ही सगळी माहिती ना एका व्हिडिओमध्ये शेअर करणं इम्पॉसिबल आहे. त्यामुळे ही कानेरी केव्जचे काही पार्ट मध्ये ही माहिती तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे या व्हिडिओच्या. आणि जसं की वर्षावास आता सुरू होईल लवकरच जुलैमध्ये. मला वाटतं 29 जुलैला आषाढ पौर्णिमेला वर्षावास सुरू होतोय. तर ह्या वर्षावासामध्ये मी तुमच्याबरोबर वर्षावास सिरीज सुरू करणार आहे आणि ह्या वर्षावास सिरीज मध्ये तुमच्या बरोबर मी वर्षावासाबद्दल काही माहिती शेअर करेन. त्याचबरोबर मुंबईमधले किंवा मुंबईच्या आसपासचे काही विहार असतील, काही विपश्यना सेंटर असतील, ते सुद्धा तुमच्याबरोबर ह्या वर्षावास सिरीज मध्ये शेअर करणार आहे. तर आम्ही 3 तारखेला लेणी दौऱ्याला जाऊनच आलो. तर मी असा विचार केला ह्या कानेरी केव्जच्या व्हिडिओ पासूनच आपण वर्षावासाला सुरुवात करूया. तसं वर्षावास तर जुलैमध्ये सुरू होते, पण आपण आतापासून वर्षावासाला सुरुवात केली तर तुमच्याबरोबर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करता येतील. आणि ह्या वर्षावास सिरीज मध्ये ना दर बुधवारी वर्षावास सिरीजचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आणि कधी कधी 2 सुद्धा बघायला भेटेल, बुधवारी आणि शनिवारी. नाहीतर बुधवारी एक कन्फर्म वर्षावास सिरीजचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. त्या व्यतिरिक्त काही शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला इतर दिवशी बघायला भेटतील. तर ह्या व्हिडिओ पासूनच मी वर्षावास सिरीजची सुरुवात करत आहे. आणि कानेरी केव्जला जेव्हा आपण जातो ना वरती, तर म्हणजे जिथे पोहोचल्यानंतर आपल्याला कानेरी केव्ज दिसतात, तो डोंगर वरती चढून गेल्यानंतर सुद्धा भरपूर अशा लेण्या आहेत तिथे. म्हणजे जर आपण गुगलवर सर्च केलं तर गुगलवर तुम्हाला असं शो होईल की 100 वगैरे लेण्या आहे, 100 पेक्षा जास्त किंवा 109 लेण्याचा संग्रह आहे तिथं. पण ऍक्च्युली इतिहासामध्ये जर आपण जाऊन बघितलं, जसं आम्हाला सूरज जगताप सरांकडनं माहिती भेटली, तिथे 300च्या वर लेण्या आहेत. पण पुरातन विभाग जो आहे सगळ्या लेण्या म्हणजे शोधण्यासाठी परमिशन वगैरे देत नाही, कारण तिथे बिबट्यांचा वावर खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे आता सध्या आपल्याला बघू शकतो अशा काही ठिकाणी जायला अलाउड आहे, काही ठिकाणी अलाउड नाहीये जायला. काही अभ्यासू व्यक्ती असतील तर ते बरोबर असतील तर काही ठिकाणी तुम्ही जाऊ शकता, जसं की निर्वाण भूमीकडे वगैरे जाऊ शकता. नाहीतर म्हणजे सिक्युरिटी तिकडे परमिशन देत नाही जाण्यासाठी. तुम्ही टीम बरोबर गेला आणि अभ्यासू व्यक्ती असेल त्या लेणी संदर्भात तरच तुम्ही त्याच्यावरती जाऊन सगळ्या लेण्या बघू शकता. आणि तसंही जेवढ्या लेण्या बघण्या आहेत तिथे त्या सुद्धा एका दिवसात बघणं शक्य नाहीये. जस्ट असं म्हणजे बघून आलो तर बघू शकतो, पण त्याची माहिती घेणं, व्यवस्थित बघणं हे एका दिवसात तर पॉसिबल नाहीये. आणि कसं कानेरी केव्जचा जो फर्स्ट व्हिडिओ येणार आहे आता बुधवारी, म्हणजे आज मी हे बोलते हे बुधवारी व्हिडिओ हा येणार आहे. पण कानेरी केव्जचा जो फर्स्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये मी तुम्हाला दिसेल. पण काही हेल्थ इश्यूमुळे ना वरच्या ज्या लेण्या आहेत किंवा निर्वाण भूमी आहे तिकडे मला जाता आलं नाही. पण माझे मिस्टर बरोबर होते, म्हणजे सचिन माझे मिस्टर ते बरोबर होते. तर त्यांनी वरच्या जे लेण्यांचं जे शूट सर्व आहे त्यांनी केलेलं आहे. त्या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला दिसणार नाही, पण ते व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करायला नक्कीच उत्सुक आहे. ते सगळे व्हिडिओ मी बघितलेले आहेत आणि खूप छान अशी माहिती दिलेली आहे सूरज सरांनी त्याच्यामध्ये. त्यामुळे मी नक्कीच उत्सुक आहे तुमच्याबरोबर ते सगळे व्हिडिओ शेअर करायला. तर मी त्यात दिसणार नाही, पण ते व्हिडिओ नक्की तुम्हाला आणेल. आणि हा जो फर्स्ट व्हिडिओ आपला आजचा तो वर्षावास सिरीजचा सुद्धा पहिला व्हिडिओ, त्याचबरोबर कानेरी केव्जचा सुद्धा हा फर्स्ट व्हिडिओ असणार आहे. तर नक्की हा व्हिडिओ ना स्किप न करता बघा, कारण सूरज सरांनी ना खूप छान अशी लेण्याविषयी माहिती दिली. नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि व्हिडिओ माहिती तुम्हाला आवडली, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आणखीन लोकांना सुद्धा ह्याविषयी माहिती भेटेल. कारण की कानेरी केव्जचं हे जे नाव आहे जे प्रचलित, आपण सर्व म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये नॅशनल पार्कमध्ये कानेरी केव्ज आहे, पण त्याचं सुद्धा ओरिजिनल हे कानेरी केव्ज नाहीये. हे सुद्धा आम्हाला या दौऱ्यावर जाऊन समजलं, अभ्यास दौऱ्यावर. तर चला आता जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आहे 3 मे संडे आणि आम्ही चाललेलो आहे नॅशनल पार्क बोरिवली येथे. तर कानेरी केव्जवर जाणार आहोत आम्ही. कानेरी केव्जवर अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. आम्ही सुद्धा रजिस्टर केलेले आहे आणि तोच अभ्यास दौरा अटेंड करण्यासाठी आम्ही जाणार आहोत. तर सकाळीच आम्ही पोहोचलो बोरिवली स्टेशनला आणि आज ना खूप जास्त हीट आहे, म्हणजे सकाळ जरी असली ना तरी सुद्धा खूप ऊन लागतंय. तर सकाळीच बोरिवली स्टेशनला पोहोचलो आम्ही. आणि नॅशनल पार्क जो आहे तो बोरिवली स्टेशनवरून अगदी वॉकेबल डिस्टन्सवर आहे, तुम्ही चालत जाऊ शकता.
पण खूप हीट आहे, गरमही खूप होतं आहे आणि आम्हाला वेळेवर पोहोचायचं होतं. थोडंसं लेटसुद्धा झालेलं आहे, त्यामुळे आम्ही रिक्षाने जाणार आहोत. म्हणजे लेट तसं झालं नाही आहे, पण आम्हाला बिफोर टाईम पोहोचायचं होतं आणि मग विचार केलेला बिफोर टाईम जाऊन थोडंसं शूट वगैरे घेऊया. तर ते बिफोर टाईम तर आम्ही पोहोचणार नाही, त्यामुळे आम्ही आता ऑटोनेच चाललेलो आहोत आणि आम्ही पोहोचलो आता नॅशनल पार्कमध्ये इथे पोहोचलेलो आहोत. तर खूप छान आहे असं नॅशनल पार्क बघण्यासाठी. कॅनरी केव्ज तर त्याचं विशेष आकर्षण आहे. त्या व्यतिरिक्तसुद्धा बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहे तिथे करण्यासाठी, जसे जंगल सफारी आहे किंवा बोटिंग आहे. आणखीन मला वाटतं टॉय ट्रेन राईडसुद्धा आहे आणि इथे बोर्ड लिहिलेला आहे. तर सर्व चार्जेस वगैरे लिहिलेले आहेत तिथे कॅनरी केव्जचे. तर आता खूप रेट वाढलेले आहेत. 5-6 वर्षापूर्वी मी गेलेली तेव्हा खूप कमी होते चार्जेस. तर एंट्री फी जी आहे ती ₹113 आहे. नॅशनल पार्कची एंट्री फी जी आहे ती ₹113 आहे आणि पुन्हा कॅनरी केव्जवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला पुन्हा कॅनरी केव्जची वेगळी एंट्री फीचं तिकीट घ्यायला लागतं आणि जसं तुम्ही ॲक्टिव्हिटी करणार आहेत बाकीच्या पण काही, तर त्याप्रमाणे त्याचे चार्जेस इथे दिलेले आहेत. तर तिकीट घेऊन आम्ही निघालो आता कॅनरी केव्जवर जाण्यासाठी. तर इथे बसने तुम्ही जाऊ शकता किंवा इथे बग्गीचासुद्धा ऑप्शन आहे. तर बसचं जे रिटर्न तिकीट आहे ते ₹100 आहे आणि बग्गीचं ₹150. तर जर तुम्हाला म्हणजे असं फिरण्यासाठी एक्सप्लोर करण्यासाठी आला असेल तुम्ही, नॅशनल पार्क आणि जंगल सफारी वगैरे सगळं करायचं असेल ॲक्टिव्हिटी, तर तुम्ही बग्गीने जाऊ शकता. छान एक्सप्लोर करू शकता जंगल. हाय. बस पूर्ण फुल झाली होती, 2च सीट अवेलेबल होत्या. तर दुसऱ्या बससाठी थांबलं असतं तर लेट झालं असतं, म्हणून आम्ही निघालो बसने. इथे काही ओळखीची लोकंसुद्धा भेटली आणि छान असं बघा नॅशनल पार्क किती सुंदर दिसतोय. त्यातून जाण्याची एक मजाच वेगळी आहे, नॅशनल पार्कमधनं जाण्याची. आणि बस खूप हालत होती, म्हणजे रस्ता तसा बराच होता रस्ता, पण बस खूप हालत होती. तर आम्ही आता फायनली पायथ्याशी उतरलो कॅनरी केव्जच्या आणि इथे उतरल्यानंतर ना माकडांपासून तेवढं सावध राहा. खूप माकडं आहेत. हातामध्ये काही खाऊ दिसला ना ते लगेच तुमच्यावर अटॅक करतील. बाकी दुसऱ्या कुठल्या वस्तू नाही घेणार ते, पण खाऊ लगेच घेतात. खाऊ, कोल्ड्रिंक किंवा पाणी असेल असं. आणि इथे भरपूर सगळे स्टॉल आहेत. तुम्ही पेरू म्हणा, कैरी म्हणा, असे सगळे पदार्थ एन्जॉय करू शकता इकडनं. हो ना, ते दुसरं हा फिसवालाच घेते ना तुम्ही. कुठे खाणार आहेत तुम्ही? आपण पोचलेलो आहे कॅनरी लेणीवर. तर चला आता वरती जाऊन बघूया लेण्या कशा आहेत. आय थिंक इट्स इझियर टू वॉक अप. ते पान पण तिथं फेकलं त्या माकडामुळे. चालेल, पान आहे ते. जाऊ ठीक आहे, झालं आता काम. Sorry, 687, 1008. 670 कितना तिकीट को 78. तुम्ही राजगुरू सरांच्या टीम मधून आलात का? हो हो, जगताप सर. आम्हाला पण लेट झालं. हा, जगताप सरांच्या. आपण पोचलेलो आहोत आता लेणीवर, कॅनरी लेणीवर. आणि तुम्हाला माहिती आहे का कॅनरी लेणीचे खरे नाव महाराजा महाविहार असे आहे म्हणून?
विश्वाला शांततेचं मार्ग सांगणारे महाकाली पथारी भगवान या धर्म चळवळीचा करणारे सम्राट अशोक ज्या काळामध्ये त्यांच्या विचाराला आणि उपस्थित सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. बरेच टाइम नंतर आपण कान्हेरीवरती अभ्यास दौरा आयोजित केला आहे आणि या अभ्यास दौऱ्यामध्ये विशेष एक बाब मला अशी दिसते सर की तरुणांची संख्या जास्त झालेली आहे. म्हणजे आपण आपलं काम तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं आपण यशस्वी करतोय असं मला एकूण चित्र दिसतंय. त्याच पद्धतीने अनेक जण आता कुतूहलाने विचारत होते की तुम्ही कशाबद्दल बोलत होते, तुमचा आवाज गेला नाही इथपर्यंत. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की आजपर्यंत सूरज रतन जगताप सर यांचे खूप अभ्यास दौरे झाले, मी त्यांना सुद्धा म्हटलं. पण त्याच्यामध्ये मला जे खूप क्रांतिकारक कोणता अभ्यास दौरा नाही म्हणता येणार, परंतु प्रवचन जे मला वाटलं ते म्हणजे चंदनी कोळीवाड्यात कोळी समाजाने विठ्ठलाच्या मंदिरामध्ये सरांचं धम्माचं प्रवचन ठेवलं होतं. आणि ही सगळ्यात मोठी क्रांतिकारक गोष्ट आहे असं मला वाटतंय. खऱ्या अर्थाने मुंबई हा शहराचा थेट कोळी आगरी लोकांशी संबंध येतो आणि ही जी वास्तू आहे ही वास्तू सगळ्यात मोठा पुरावा आहे की ह्या मुंबईमध्ये कधी काळी बौद्ध धम्म किती मोठ्या प्रमाणात होता आणि पुन्हा कोळी आणि बौद्ध धम्म याची सांगड सरांनी अगदी पुरावे देऊन त्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये इतर समाजांना सांगितली. त्याचप्रमाणे मला खूप सांगावं वाटतं, आनंद वाटतोय की सरांशी जेव्हा जेव्हा मी चर्चा करत असतो तेव्हा तेव्हा कान्हेरी लेणीबद्दलची त्यांच्याकडे अधिकची वेगळी माहिती असते. सर मला काही जण विचारत होते की आता पुन्हा पुन्हा तेच तेच काय ऐकणार आम्ही. तर सरांचं संशोधन इतकं मोठं आहे, इतका त्यांचा अभ्यास आहे की प्रत्येक वेळी त्यांना सुद्धा नवीन माहिती ते शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि ती माहिती आता त्यांनी प्राप्त केलेली आहे. आणि आजचा अभ्यास दौरा खूप विशेष अभ्यास दौरा आहे. मला सांगा वाटतं मी खूप जास्त पुस्तकं वाचलेले, मोठ्यावरती मोजणे म्हणजे 1-2च पुस्तकं वाचलेत या लेणीच्या संदर्भात. पण तरी सुद्धा सरांचं फक्त ऐकून मी स्वतः इथे अभ्यास दौरे घेतले आणि माझ्या अभ्यास दौऱ्याला सुद्धा 100-150 लोक उपस्थित होते. हे सर्व श्रेय मी सूरज रतन जगताप सरांना देतो. आणि काल मी चित्रपट पाहत होतो सर. चित्रपट पाहता पाहता माझ्या मनामध्ये एकूण आंबेडकरी चळवळ आणि धम्म चळवळ याच्याबद्दल विचार मनात येत होते आणि कुठेतरी मला असं वाटत होतं की मी धम्म चळवळीमध्ये काम करतो परंतु धम्म मी किती आचरणामध्ये आणतो. कारण आजही माझं मन स्थिर नाहीये, आजही माझं मन अशांत आहे. तर मला 2 ओळी सुचल्या त्यावेळी. मी ती एक गझल लिहिण्याचा प्रयत्न केला होता की शांत स्थिर माझे मन का होत नाही, शांत स्थिर माझे मन का होत नाही, अरे सिद्धार्थ नावाचे सर्व बुद्ध होत नाही. आणि पुढे जाऊन मग नंतर मला सरांचा मनात विचार आला की बन सूरज रतन सारखे संशोधन तुझे अजून संपले नाही. तर अशा खूप ओळींचं मी गझल लिहिण्याचा प्रयत्न केलाय. तर खऱ्या अर्थाने आम्ही जे मेहनत इथे करतोय, आता सरांनी सांगितलं अगदी थोडक्यामध्ये बोलायला, कारण संध्याकाळपर्यंत आपली पूर्णपणे अभ्यास दौरा यशस्वी करायचा आहे. आणि आपण नेहमी ज्या लेण्यांमध्ये जातो तिथे आपण न जाता अशा ठिकाणी जातो की त्या ठिकाणी मी सुद्धा एकदाच गेलेलो आहे आणि तिथे जाण्याचं भाग्य खूप कमी जणांच्या नशिबामध्ये, ते म्हणजे निर्वाण विथीला. तर मी जास्त काही न सांगता या अभ्यास दौऱ्यामध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि पुढील सूत्र मी आजच्या अभ्यास दौऱ्याचे प्रमुख मार्गदर्शक सूरज रतन जगताप सर यांना विनंती करतो की त्यांनी अभ्यास दौऱ्याला सुरुवात करावी. जय भीम. बोलायचं नाही आपल्याला, खाली एकच ध्यान ठेवा. आपण अभ्यास दौऱ्याला इथं आलो आहे सरांबरोबर. मी आतापर्यंत 4 ते 5 अभ्यास दौरे केले. मोबाईल आहे ना, मोबाईल त्याला मिनिमम थोडा वेळेने आपलं कार्यक्रम असं वाटलं ना तर मोबाईल स्विच ऑफ करा, इथं सायलेंट ठेवा. एक शब्द नाही आपल्याला कानामध्ये घ्यायचा. प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महामानवांना त्रिवार वंदन. आज आपण महाराजा महाविहार म्हणजे जिला कान्हेरी असं प्रचलित नाव आहे
त्या कान्हेरी लेणी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने इथे एकत्रित आलेलो आहोत. जनरली एरवी जेव्हा अभ्यास दौरे लावतोय तेव्हा कान्हेरीचा अभ्यास दौरा आपण 9:30ला वेळ देतो. पण बऱ्याच लोकांनी जी नावं नोंदणी केलेली होती ती सोलापूरची होती, नाशिकवरची होती, पुण्याची होते, काही नागपूर, औरंगाबाद अशा ठिकाणांची नावं होती. तर अशा सगळ्या जागेवरून येत असल्या कारणाने आणि यांची कनेक्टिव्हिटी आणि इथे आतमध्ये येण्याचा जो रिसोर्सेस आहेत ते लिमिटेड असल्या कारणाने आपण ती 10ची वेळ दिली. पण ती 10 या अभ्यास दौऱ्यातून जेवढं पण आपल्याला घेता येईल, जेवढं आपल्याला देता येईल, आपण आज सगळेजण जे काही संचित करू आणि ते संचित करून फक्त घेऊन न जाता तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन मिळेल आजच्या दिवसभरात, तर ती इन्फॉर्मेशन फक्त आपल्यापुरतं न ठेवता ती आपल्या समाज बांधवांमध्ये पोचवावी. आणि जिला आपण कान्हेरी म्हणतो ती कधी काळी महाराजा महावीर या नावाने प्रख्यात होती. जगभर तिचं प्रचार प्रसार झालेलं होतं, जगात तिचं नाव होतं. ठीक आहे. आता मी आणि सिद्धार्थ आम्ही मध्ये उभं न राहता बाजूला उभं राहतो. त्याचं कारणच हे होतं की तुम्ही समोर जे बघताय तो स्तूप आहे. त्या स्तूपाला जेव्हा महासांगिकांचा उदय झालेला नव्हता, महासांगिक एक पंथ आहे तो त्याचा उदय झालेला नव्हता, त्याच्या आधी याला बुद्ध म्हणून आपण पूजन करत होतो. त्याच्यासमोर आपण कसं बसायचं हे ज्याने ठरवायचं. आपण ज्या पद्धतीने बसतो, घरात बसतो किंवा इथे कसं बसतो तसं बसायचं, ही आदर ठेवायचा आपण की समोर बुद्ध आहे, बुद्धांच्या समोर आपण कसं बसायचं याचं भान आपल्याला पाहिजे. ठीक आहे. ज्यांना आत्ताही बसायला त्रास होत आहे ते टेकून बसू शकतात पाठीमागे. थोडंफार आपण इथं इन्फॉर्मेशन देऊ, थोडी माहिती देऊ. जेव्हा या लेण्या आपण समजून घेऊ तर तुम्हाला एवढंच सांगतो की या संपूर्ण लेण्या एका दिवसभरात पाहणं अशक्य आहे. एका दिवसभरात या अख्ख्या लेण्या तुम्हाला पाहता येणार नाहीत. कारण पाहता येतील, तुम्ही फक्त पाहू शकता तुमच्या डोळ्यांनी. पण तुम्हाला जर इन्फॉर्मेशन पाहिजे, त्याचं ऐतिहासिक महत्त्व, ऐतिहासिक संदर्भ जाणून घ्यायचे असतील तर तो दिवसभर पण अख्खा दिवस तुम्ही पुरतो. हे कित्येक वेळेला वारंवार झालेलं आहे. माझे मित्र सिद्धार्थ आहेत, इथे सिद्धार्थ आहेत, सोलापूरवरून आलेले विकास सर आहेत, गायकवाड सर, हे सगळ्यांना माहिती आहे की इन्फॉर्मेशन एवढी असते याच्यामध्ये की प्रत्येक संघाचं काही महत्त्व आहे, प्रत्येक स्तूपाचं महत्त्व आहे. इथे असलेलं किंवा आता नसलेलं जे वास्तू आहे त्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन देतो. तर या सगळ्याच गोष्टी समजून घेण्यासाठी, जाणून घ्यायसाठी तुम्ही इथे असणं गरजेचे आहे. तुम्ही शरीराने जरी इथे असलात आणि मनाने जर कुठे वेगळ्या ठिकाणी असलात तर तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन आत्ता इथून मिळेल ती तुम्ही स्किप कराल आणि ते तुमच्या डोक्यावरून जाईल. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही फिजिकली आणि मेंटली इथे असाल. ओके. जे लोक इथे होते कधी काळी, ज्या लोकांनी या जागेतून, या भूमीतून वास्तव्य केलं, ते फिजिकली पण इथे असायचे आणि मेंटली देखील इथं असायचे. इथे खूप लोक होऊन गेलेले, प्रख्यात लोक होऊन गेलेले. त्या प्रख्यात लोकांचं इथे वास्तव्य होतं आणि त्या लोकांनी इथून बुद्ध फिलॉसॉफी, धम्माचं जे ज्ञान आहे ते फक्त भारतात न ठेवता भारताबाहेर देखील नेलेलं आहे. असं हे केंद्र आहे. आता याला महाराजा महाविहार, तुम्ही जेव्हा आपण सगळेजण नावं नोंदणी करत होतो, बरोबर ना, नाव नोंदणी करत होतो, यादीमध्ये कोणी कोणी नाव नाही लिहिलं पण ते डायरेक्टली आले तिथे. असे किती लोक आहेत? हां, ते प्रियंका सरप्राईज आहे. यादीमध्ये नाव नाही लिहिलं पण इथे आता आले, अशी किती लोक आहेत? म्हणजे जवळपास सगळ्यांना माहिती की यादी जेव्हा आपण अपडेट करत होतो व्हॉट्सअपवरती तेव्हा आपण वर वाचत होतो की महाराजा महाविहार कान्हेरी लेणी अभ्यास दौरा. त्याचं कारणच असं आहे की इथे कधी काळी या जागेला महाराजा महाविहार नावाने ही ओळखली जाते. तर महाराजा महाविहार हे कसं आपल्याला कळतं तर इथे असलेले शिलालेख जे आहेत त्यातून आपल्याला कळतं. या वास्तूची माहिती देतो तुम्हाला, कारण जर इथे आपण जास्त वेळ घेतला तर बाहेर ऊन वाढत जाईल आणि मग तुम्हाला ते उन्हाचा तडाखा बसेल. तर इथून बाहेर निघाल्यानंतर आपण ग्रुप फोटो काढू आणि मग बाकीच्या लेण्या सांगू. आता तुम्ही जेव्हा आतमध्ये इथे आलात तर डायरेक्टली आलात, बरोबर ना, तुम्ही थेट आलात आणि थेट येऊन बसलात. तर प्राचीन काळामध्ये अशी पद्धत नव्हती. तुम्ही जर बघितलं असेल तर इथे एक समोर दरवाजा आहे आणि बाजूला छोटे छोटे 2 दरवाजे आहेत. तर जेव्हा पण कधी इथे आतमध्ये येणं व्हायचं, जेव्हा भिक्खू संघ इथे वास्तव्याला होता, भिक्खू संघ इथे जेव्हा येत होतं तेव्हा ते डायरेक्टली येत नव्हते, उपासक डायरेक्टली आतमध्ये येत नव्हते.
ते त्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करायचे आणि आतून इथून जे प्रदक्षिणा पथ आहे, हा जो प्रदक्षिणा पथ आहे ते खांबांच्या मागे भिंत आणि खांबांच्या मध्ये एक जागा आहे, त्याला प्रदक्षिणा पथ म्हणतात. त्याला प्रदक्षिणा पथ होतं, तिथून ते जायचे क्लॉकवाईज जायचे. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ जसा फिरतो क्लॉकवाईज जायचे आणि त्याला प्रदक्षिणा घालून मग समोर येऊन मग त्याला वंदन केलं जायचं. 5 अंगांनी वंदन केलं जायचं. 5 अंगांनी म्हणजे कसं, आता तुम्ही आपण पंचशील जसं करतो तसं. आता हे पूर्वपार चालत आलेली प्रथा आहे, ही आजची नाही आहे. तर हे पंचांग प्रणाम कसं केलं जातं हे जर तुम्हाला बघायचं असेल, गुडघ्यावर बसलेले उपासक जर तुम्हाला बघायचे असेल, तर आत्ता ज्याचं नाव छत्रपती संभाजीनगर असं आहे, त्याच्या आधी त्याचं नाव होतं औरंगाबाद, त्याच्या आधी त्याचं नाव होतं खडकी. त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बीबी का मकबऱ्याच्या पाठीमागे एक लेणी समूह आहे. त्याच्यामध्ये बाहेरून आलेले लोक तिथे प्रदक्षिणा घातल्यानंतर बुद्धांना वंदन करणारं शिल्प आजही उपस्थित आहे. आज पण तुम्ही गेलात तर तुमचे पुरावे, तुम्ही जे काही वंदन करता, तुम्ही ज्या काही पद्धतीने बसता, आता प्रदक्षिणा घालता, जे प्रदक्षिणा घातली जात होती बरोबर, त्यावेळेला प्रदक्षिणा घातली जातो. याचा पुरावा काय, तर इथं प्रदक्षिणा पण आजही अस्तित्वात आहे बरोबर. आजही प्रदक्षिणा, आपण प्रदक्षिणा आता घातली नाही पण प्रदक्षिणा पण अस्तित्वात आहे, म्हणजे याचा अर्थ त्यावेळेला प्रदक्षिणा घातली जातो. ठीक आहे. या वास्तू, ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसलेले आहात, ही आजपासून जवळपास 2000 वर्षापूर्वीची. हे कशा आपल्याला कळतं, तर इथे बाहेर तुम्ही जेव्हा त्या परिसरामध्ये म्हणजे त्या पोर्चमध्ये किंवा आपण त्याला ती ओसरी आहे, त्या ओसरीमध्ये तुम्ही जेव्हा आतमध्ये आलात तर तिथे 2 मोठे स्तंभ होते. त्या दोन्ही स्तंभांच्या बाजूला शिलालेख होते. ते पाली प्राकृतमध्ये होते. प्राकृत म्हणजे नैसर्गिक, प्रकृती, प्राकृती म्हणजे या अर्थाने तिला प्राकृती असं तिला उच्चारण आहे. त्याच्यामध्ये जी काही लिपी आहे, जिला ब्राह्मी, अभ्यासकांमध्ये ब्राह्मी आहे आणि आत्ता बौद्धांनी तिला एक्सेप्ट केली ॲज अ धम्मलिपी. तो मतमतांतर आहे त्याच्यावरती, त्यात आपण जाऊ नये, पण दोन्ही शब्द वापरतो. तिला धम्मलिपी पण म्हणतात, ब्राह्मी लिपी पण म्हणतात. ब्राह्मी, ब्रह्म, ब्रह्म हा बौद्धांचे शब्द आहेत, हे बौद्धांचे शब्द आहेत. बमन, बमन, सम्राट अशोकांच्या शिलालेखामध्ये बमन असा उल्लेख येतो आणि तो एका विशिष्ट वर्गाला ओळखलेला आहे. एका विशिष्ट वर्गाची ओळख म्हणून त्याला बमन शब्द आहे. जो बमन ज्या लोकांनी आत्ता स्वीकारला आहे, जो वर्णव्यवस्थेतला आहे, तर तो अपेक्षित नाही आहे, तो नंतरच्या काळात आहे. बमन हा जो शब्द आहे, बमन आणि समण, तर ते दोघेही वेगळे आहेत. ते दोघांचा कॉन्टॅक्ट वेगळा आहे, मात्र काही लोकांनी तो आपल्यासाठी स्वीकारून घेतलेला आहे. ठीक आहे. तर तो त्याचा अर्थ वेगळा आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा आपण वेगवेगळे अभ्यास दौरे लावतो, म्हणजे महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त आपण इतर राज्यातले पण अभ्यास दौरे लावलेले आहेत, तिथं सम्राट अशोकांचे शिलालेख आहेत, त्याच्यातून भेटीतून आपल्याला ते बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होतो, तेव्हा आपल्याला कळून येतं की काय म्हणणं आहे बरोबर. तर असा तो समोर शिलालेख आहे. इथे जवळपास 50 वर शिलालेख आहे. किती? 50 वर शिलालेख. त्याच्यामध्ये 50 वर शिलालेख असताना एक जॅपनीज ग्रॅफिटी पण आहे. आणि मी जसं म्हटलं की इराण, ज्याच्यामध्ये आता लढाई चालू आहे, त्या इराणियन्सचा इथे संबंध येत होता. त्या इराणियन्सची जी काय भाषा होती, लिपी होती, तिला पहलेवी अशी म्हटलेली आहे. ती पहलेवी लिपीतले काही शिलालेख आपल्याला आजही पाहायला मिळतात. आजही आपण त्यांना, त्याचं इंटरप्रिटेशन झालेलं आहे, त्याचं ट्रान्सलेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे ते कळतात काय म्हणणं आहे त्यांचं. ठीक आहे. तर आपल्याला अशा बऱ्याचशा लोकांची माहिती मिळते. कशातून? तर इथे असलेले इन्स्क्रिप्शन म्हणजे शिलालेखातून, म्हणजे दगडांवर कोरलेले जे काही शिलालेख आहेत, दाते जे येऊन गेले, दान करणारे जेवढे पण होऊन गेले, ज्यांनी दान दिले, या दानातूनच आपल्याला त्या बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होतो. त्यातून बऱ्याचशा गोष्टींमधून आपल्याला त्या त्या स्थानांचा उल्लेख मिळतो, त्या त्या भौगोलिक रचनेचा उल्लेख मिळतो, त्या त्या लोकांचा, राज्यकर्त्यांचा, सालांचा, त्या काळातल्या उत्सवांचा, असा सगळ्याच उहापोहा त्या शिलालेखातून होतो. असे जवळपास 50 वर शिलालेख आहेत. आता असेच शिलालेख, आता हिला फक्त कानेरी 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 नावाने प्रसिद्ध केली. पण मी ती प्रिव्हिलेज समजतो की मी सोशल मीडियातून पहिल्यांदा हे मांडणी केली की हिला कानेरी असं नाव नाही आहे, तर हिला महाराजा महाविहार असं नाव आहे. तर महाराजा महाविहार हे नाव सोशल मीडियातून सगळ्यात आधी मी मांडलं.
त्याच्या कारणच होतं कारण की तोपर्यंत आपल्या लोकांनी या क्षेत्राकडे वळलेलेच नव्हते. आता याच लेणीतून अभ्यास दौऱ्यांची सुरुवात जी आहे महाराष्ट्रामध्ये, जी काही आता तुम्ही अभ्यास दौरे बघता म्हणजे इतर संघटना पण घेऊन जातात, तर त्यांची सुरुवात जी झाली ती या लेण्यांवरतीच झाली. मी आणि माझे जे या क्षेत्रातले गुरु आहेत महेंद्र शेगावकर सर, आम्ही दोघांनी मिळून इथे ठरवलेलं, आम्ही चौघांना घेऊन इथून अभ्यास दौऱ्याची सुरुवात केली. आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लेण्यांचे अभ्यास दौरे केले जातात. आमचा कन्सेप्ट वेगळा आहे. म्हणजे मी आणि सरांनी जेव्हा अभ्यास दौऱ्यांची सुरुवात केली तेव्हा मात्र आमचा कन्सेप्ट वेगळा होता की इथे खराटा घेऊन, फावडा घेऊन, गमेली घेऊन माती उकरण्यापेक्षा, माती केर कचरा काढण्यापेक्षा डोक्यात जो केर कचरा आहे तो इथून काढण्याचा आम्ही त्याची सुरुवात केली. आणि मग आम्ही लोकांना इथून इन्फॉर्मेशन द्यायला सुरुवात केली, माहिती द्यायला सुरुवात केली, जेणेकरून लोकांना इथे नक्की काय होत होतं, इथून काय घडत होतं याची कल्पना येऊ शकते. म्हणून आम्ही अभ्यास दौऱ्यांची सुरुवात केली. आता जोपर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं नव्हतं तोपर्यंत हा प्रदक्षिणा पथ आहे याची तुम्हाला कल्पना नव्हती, बरोबर आहे. हा स्तूप सम्यक संबुद्धांना डेडिकेटेड होता. म्हणजे जोपर्यंत आपण सम्यक संबुद्धांची मानवीय स्वरूप पाहिलेलं नव्हतं, स्थविरवादी पंथाप्रमाणे, स्थविरवादी म्हणजे जो सुरुवातीचा सेक्ट आहे, जुना पंथ आहे, त्यांच्या मान्यतेप्रमाणे स्तूप म्हणजेच बुद्धांचं स्वरूप, बुद्धांचं रिप्रेझेंटेशन, बुद्धांचं प्रेझेंटेशन आपण म्हणू, किंवा बुद्धांना आपण प्रतिकात्मक स्वरूप म्हणून समोर स्तूपाला पूजन करत होतो. आता ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसलेले आहात, जी काही तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही माहिती घेतली असेल गुगल आणि इकडून तिकडून, त्याप्रमाणे तुम्हाला अशी माहिती मिळाली असेल की इथे 100च्या वर लेण्या आहेत, बरोबर. हीच प्रचलित माहिती आहे की इथे 100च्या आसपास लेण्या आहेत. त्याच्या पलीकडे ती इन्फॉर्मेशन जात नाही, ओके. पण इथे 100 लेण्या नव्हत्या, 100च्या पेक्षाही 3 पट लेण्या होत्या. इथे साधारण 300 लेण्या या भूभागात होत्या, आहेत, शोधल्या गेल्या पाहिजेत. पण पुरातत्व खातं, इथलं गव्हर्नमेंट आणि इथलं जे काही आपण काय म्हणू, इथले प्रशासन ते करू देत नाही, परवानगी देत नाही. कारण इथे मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांचा वावर आहे. तुम्ही आता आपण येत असताना तुम्ही माकडं बिकडं बघितली, पण इथे मोठ्या प्रमाणात बिबटे आहेत. पण ते बिबटे असे सहजासहजी जवळ येत नाहीत. इथे बऱ्याचशा इथपर्यंत पण येतात. तुम्ही ज्या गेटवर तिकीट काढले इथल्या, त्या गेटवरच्या वरच्या टपावर पण येऊन बसलेले बिबटे आहेत. माणसाळलेले आहेत थोडेफार ते, पण तुम्ही जर त्यांना इजा करण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला इजा करतात. बिबट्या तसा भित्र आहे, त्याच्यापेक्षा उंच कोणी दिसलं की तो घाबरतो, आणि मोठ्या संख्येने लोक दिसली की तो घाबरून जातो. तर प्रयत्न करा की आपण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी पाहू. आणि सगळ्या गोष्टी पाहताना एक लक्षात ठेवू की आपण सगळेजण आता इंटॅक्ट राहू. फोनवर किंवा आपण आपले फोटो काढण्यामध्ये मग्न न राहता इन्फॉर्मेशन घेऊन मग बाकीच्या गोष्टी समजून घेऊया, ठीक आहे. तर जवळपास 300 इथे लेण्या होत्या. 300 लेण्या होत्या याचे पुरावे आपल्याला आज जरी सापडत नसले तरी इथे ज्या लोकांनी भेटी दिलेल्या आहेत, इथे 15व्या शतकामध्ये एक वैद्य डॉक्टर तो इथे आलेला होता. त्याची नावं थोडीशी डिफिकल्ट आहेत त्याच्यामुळे मी ते उच्चार करत नाही, पण तुम्हाला ते इन्फॉर्मेशन देतो. तर तो 15व्या शतकात इथे आलेला होता आणि त्याने सांगितलं इथून साधारण 7,000 लोकांचं वास्तव्य होतं. किती? 7,000 लोकांचं वास्तव्य होतं. आणि जवळपास 300 या कोरीव लेण्या आहेत असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर पण 2 जण आले. आता या लेण्या म्हणजे आता ज्या लेणीमध्ये तुम्ही बसलेले आहेत ही या लेणी समूहामधली सगळ्यात मोठी वास्तू आहे. जेवढ्या पण लेण्या समूह आहेत त्याच्यामधली ही सगळ्यात मोठी वास्तू आहे. आता ज्या लेणीत तुम्ही बसलेल्या आहात ही आजपासून साधारण आता 2026 चालू आहे, बरोबर ना. 20वी सणाचं 180 मध्ये ही लेणी उभी राहिली होती. हा चैत्यगृह आपण याला म्हणतो. याला काय म्हणतो? चैत्यगृह. चैत्यगृह म्हणजे काय? जिथे चैत्य असतं, म्हणजे हा स्तूप असतो, याला चैत्य म्हणतात. चैत्यपूजन आपण करतो, बरोबर ना. तो याला चैत्यगृह म्हणतो. आणि या चैत्यगृहातून बुद्धांच्या प्रती आपण श्रद्धा व्यक्त करतो. त्या पोर्तुगीजांनी याची इन्फॉर्मेशन दिलेली, त्याचं रेफरन्सेस आपल्याला मिळतात. शेवटची ही लेणी जेव्हा शेवटच्या काळात इथं भजंत लोक ॲक्टिव्ह होते. लोकांचं म्हणणं आहे की बुद्ध धम्म जवळपास नष्ट झालेला होता, बरंच काही म्हणणं आहे त्यांचं. तर त्या इन्फॉर्मेशनमध्ये न जाता आपण जेव्हा इथे 1540च्या आसपास एक फादर आला होता. त्यांनी इथे असलेले भदंत जे 60 लोक शेवटचे उरले होते इथे,
तर इथले जे प्रमुख भदंत होते त्यांना बॅप्टिसाइज केलं, त्यांना पकडलं, कारण ते सैन्य घेऊन आलेले होते. पोर्तुगीज जेव्हा वसई मार्गे आले तेव्हा त्यांनी इथे असलेले जे कोणी भदंत होते त्यांना त्यांनी पकडलं. हे काशाय वस्त्र परिधान केलेले होते, त्यामुळे त्यांना हे सैनिक वाटले आणि त्यांना पकडलं आणि अलगदपणे त्यांनी सरेंडर केलं. ह्या लोकांनी सरेंडर केलं, म्हणजे शरणागती पद्धत. त्याचं कारणच हे होतं, कारण की यांना जो राजाश्रय होता, बुद्धिझम का बाहेर पोहोचू शकला, बुद्धिझम एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये का प्रचार प्रसार होऊ शकला, त्याचं कारण की याला राजाश्रय आणि लोकाश्रय होता. बरोबर, बुद्ध धर्माला राजाश्रय आणि लोकाश्रय होता, म्हणून एवढी मोठी वास्तू आपण आज बघू शकतो. बरोबर, पण आज हिला टिकवण्यासाठी सुद्धा किंवा हिला डागडुजी करण्यासाठी सुद्धा किंवा हिला संवर्धन करण्यासाठी सुद्धा पुरातत्व खात्याला धडपड करावी लागते. इथून महसूल जनरेट होतं. पावसाळ्यामध्ये आम्ही जसं सांगितलं, सिद्धार्थने सांगितलं की 15,000 लोक पावसाळ्यात भेट देतात इथे एका रविवारी. किती? 15,000 लोक. आता किती येता किती तिकीटं काढली आपण सगळ्यांना माहिती, किती महसूल जनरेट होतं. पण किती प्रमाणामध्ये, आता तुम्ही जिथं बसलात तिथे झाडूही नाही मारली, तुम्हाला माती लागत असेल पाय, झाडू देखील मारत नाही. पण जेव्हा बुद्ध धर्म इथे अस्तित्वात होता तेव्हा किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे भिक्खू संघ राहत होता. इथून कोणत्या पद्धतीचं इथून ज्ञान दिलं जात होतं आणि इथे ज्ञान घेण्यासाठी, म्हणजे त्यावेळेला जेव्हा बुद्ध धर्म त्याच्या उच्चांकावर होता तेव्हा विश्वगुरू होता, तेव्हाच विश्वगुरू होता. बाकीचे पुढचं वाक्य मी उच्चारत नाही. तर तेव्हा तुम्हाला माहिती आहे ह्युएनझांग नावाची व्यक्ती आहे 6व्या शतकामध्ये, ज्याला आपण आपल्याकडे भारतीयकरण त्याचं आपण ह्युएनचान करतो. पण ते ह्युएनझांग इथे जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी अशी नोंद केलेली होती. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, प्रख्यात ते व्यक्ती आहेत, म्हणजे त्यांना प्रवासी म्हणतो आपण. पण ते आलेले बुद्धिझम समजून घेण्यासाठी, बुद्धिझम काय आहे, तत्त्वज्ञान काय आहे हे शिकून घेण्यासाठी ते 6व्या शतकात आलेले होते. त्यांनी इथं भेट दिली होती. त्यांनी जेव्हा इथे भेट दिली तेव्हा इथे या स्तूपाच्या एवढंच मोठं बुद्ध रूप होतं. पुन्हा सांगतो, ह्युएनझांग ज्या वेळेला 6व्या शतकामध्ये इथे आले त्यावेळेला त्यांनी हा एवढा मोठा स्तूप आहे, या स्तूपाच्या एवढीच मोठी लाकडाची मूर्ती पाहिलेली होती. आता ती आहे का? नाही. मग त्याचे पुरावे कुठे आहेत? इथे लाकडाची मूर्ती होती, याचे पुरावे कुठे आहेत? त्याचे पुरावे आजही इथे आहेत. तुम्ही जर स्तूपाच्या समोर बाहेर खाली फ्लोरिंगला जर बघितलं तर 3 होल आहेत. पुरातत्व खात्याने सगळं मस्त कॉन्क्रिटिंग केलं खाली सरफेसला, पण ते 3 होल ठेवले ते दिसते तुम्हाला, है ना? दिसते ना? तर ती जी मूर्ती होती, ते जे लाकडी शिल्प होतं, ते शिल्प उभं करण्यासाठी जो बेस लागतो तो तिथे तो बेस आणि तेवढीच बुद्धांची लाकडाची मूर्ती होती. आता हा काय फरक आहे, म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं जसं की ते पाठीमागे काय आहे, हे जे स्तूप आहे हे बुद्ध रूप आहे. हे स्थविरवादी मान्यतेप्रमाणे होतं. स्थविरवादी मान्यतेप्रमाणे म्हणजे सुरुवातीच्या काळातला जो पंथ होता त्यांना स्थविरवादी म्हणतात. पण नंतरच्या काळामध्ये जे निर्माण झालेले जे पंथ होते, बुद्ध धर्मामध्ये किती पंथ आहेत माहिती आहे तुम्हाला? बुद्ध धर्मामध्ये जवळपास 18 पंथ आहेत. जवळपास नाही, बुद्ध धर्मामध्ये 18 पंथ. बाबासाहेबांच्यापर्यंत येता 18 पंथ अस्तित्वात होते. आणि 18 पण पंथ जे आहेत त्यांच्या मान्यता शेवटी निर्वाणाकडे होत्या आणि शेवटी बुद्धांच्याकडेच होत्या. फक्त छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांची मतमतांतर होती. पंथ आणि उपपंथ होते. तर 11 पंथ स्थविरवादी याच्यामध्ये होते आणि 7 महासांगिकांमध्ये होते. महासांगिक म्हणजे त्यांची ओळख आपण आत्ता काय करतो, महायान म्हणून करतो. आणि स्थविरवादी किंवा हीनयान ज्याला म्हणतो तो स्थविरवादी आहे. ठीक आहे. तर स्थविरवादी मान्यतेप्रमाणे बुद्धांना काय समजलं त्यांनी, की ती जी व्यक्ती आहे ज्यांना आपण सिद्धार्थ म्हणतो, यांनी काय आहे तर त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलेलं अशी व्यक्तीला आपण काय म्हणतो, बुद्ध म्हणतो. ती अवस्था आहे. ओके, ती मानसिक अवस्था आहे, तुम्हाला पण ती गाठता येते. तर ते बुद्ध आहेत. आणि इकडे जे 7 आहेत जो पंथ महासांगिकांमध्ये होऊन गेले, ते महासांगिक बुद्धांना अलौकिक तत्वावर मानत होते की बुद्धांसारखा व्यक्ती कोणी होऊ शकणार नाही. म्हणून बुद्ध जे आत्ता होऊन गेले त्यांच्यासारखा परत नाही कोणी होणार. त्यांच्याकडे स्पेशल असं काहीतरी होतं. मग त्यांची ती गुणं आहे. कोणतं तर ती 32 शुभचिन्ह आहेत. महापुरुष लक्षणं जी आहेत, जी महापुरुष लक्षणं म्हणतात पाली प्राकृतमध्ये, त्यांची जी शुभचिन्ह होती त्याच्यामुळं ही वॉज व्हेरी स्पेशल पर्सन, म्हणून त्यांना ते अचीव करता आलं. पण स्थविरवादी मान्यतेप्रमाणे असं आहे
की तुम्हाला कोणालाही बुद्ध होता येतं. तुम्ही जर त्यांनी सांगितलेले जे मार्ग आहेत, त्यांनी जे सांगितलेले निकष आहेत, जे नियम आहेत, ते सांगितलं, ते केलं, तर तुम्हाला देखील बुद्ध होता येतं. आता मागच्या वेळेला माझं थोडंसं चुकलं होतं. मी एका ठिकाणी इन्फॉर्मेशन देताना थायलंडमध्ये सांगताना चुकलं होतं माझं थोडंसं. म्हणजे ते बोलण्याच्या ओघात बोललो होतो. स्थविरवादी मान्यतेप्रमाणे इकडे जे स्थविरवादी पंथ आहे त्याच्यामध्ये ते लोक अतिउच्च जी पदवी आहे ती म्हणजे अरहंत, जो दुःखमुक्त होतो त्यांना अरहंत म्हटलं जातं. आणि त्याच्या पॅरलल जी महासंगीतांमध्ये उपाधी आहे तिला आपण बोधिसत्व म्हणतो. अशी बोधिसत्वाची उपाधी कोणाला मिळालेली आहे? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही उपाधी मिळालेली आहे. तर बोधिसत्व ही संकल्पना जी आहे ही असं कोणी ऐतिहासिक व्यक्ती होऊन गेलेले नाही आहेत. त्यांच्यामध्ये जे असलेले गुण आहेत, मग ते कोण, म्हणजे बोधिसत्व कोणाला म्हटलं जातं? तर बोधिसत्व तो व्यक्ती असतो की जो भूतलावरील प्रत्येक प्राणीमात्रांसाठी प्रयत्न करतो की तो दुःखमुक्त झाला पाहिजे म्हणून प्रयत्न करतो. आणि तो कधीही, बोधिसत्वाची संकल्पना सांगतो, तो बुद्धत्व कधीही प्राप्त करू शकतो. पण जोपर्यंत भूतलावरील प्राणी, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव दुःखमुक्त होत नाही तोपर्यंत तो बोधिसत्व होणं आपलं लांबवतो, टाळतो. म्हणून तो बोधिसत्व कधीही बुद्धत्व होत नाही, बुद्ध होत नाही, तो बोधिसत्वच राहणं मान्य करतो. असे बोधिसत्वाच्या संकल्पना आहे. ठीक आहे, इकडे अरहंत आहेत आणि इकडे काय आहे? सेम, म्हणजे दोन्ही पॅरलल उपाध्या आहेत. इकडे यांना बोधिसत्व म्हटलं गेलं आहे आणि इकडे अरहंत म्हटलं गेलं आहे. अरहंत, अशा अरहंतांचे अनेक स्तूप होऊन गेलेले. आता मी अरहंत मागच्या वेळेला सांगितलेलं आहे. पहिल्यांदा कोण कोण आले अभ्यास? अरहंत त्या व्यक्तीला म्हटलं जातं की जो दुःखमुक्त झालेला आहे. अशा व्यक्तींना अरहत म्हटलं गेलं पाली प्राकृतमध्ये, अरहत. आणि अरहंत संस्कृतमध्ये होतं, अरहत हा पाली प्राकृतमध्ये होतं. अरहत झालेली व्यक्ती दुःखमुक्त झालेलं असतं. अरहत होण्याआधी काही अवस्था असतात, तर तो म्हणजे स्तोतापन्न, सकुतगामी, अनागामी आणि मग शेवटचं अरहंत. अशा अनेक अरहंतांचे स्तूप इथे मिळालेले आहेत. ते अरहंतांचे स्तूप पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे. जो जवळपास हा अर्धा डोंगर उतरून जावं लागतं आणि मग आपण ते अरहंतांचे स्तूप पाहू शकतो. ठीक आहे. तर ते अरुणा इंगळे मॅडमांनी बऱ्याच वेळेला सांगितले, बऱ्याच वेळेला इथं अभ्यास दौरे झाले, पण मी त्या भागात नेत नाही. कारण की पूर्ण जवळपास सगळा डोंगर उतरावं लागतं आणि ते पाहून पुन्हा वर यावं लागतं. त्याच्यामुळे थोडंसं ती खूप प्रिशियस जागा आहे, खूप व्हॅल्युएबल जागा आहे. आचार्यांची प्रथा होती इकडे. ओके, इथे हिला महाराजा महाविहार म्हणतात. महाराजा महाविहार. महाविहार हा उल्लेख तुम्ही आधी पण कुठेतरी ऐकला. कुठे महाविहार हा उल्लेख तुम्ही आधी पण ऐकला? जिथे सम्यक संबुद्धांना बोधी प्राप्त झाली अशा ठिकाणी, अशा ठिकाणाला काय म्हणतात? महाविहार म्हणतो ना आपण. या जागेला सुद्धा महाविहार म्हणतात. कारण की इथून ज्ञान दिलं जातं, ज्ञानाचा प्रचार प्रसार केलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये. इथून, या जागेतून बुद्ध तत्त्वज्ञान, बुद्ध फिलॉसॉफी जी आहे ती इथून दिली जाते. आता या जागेला पर्टिक्युलर महाराजा महाविहार या पूर्ण क्षेत्राला म्हटलं. हा लेणी समूह जो आहे याला महाराजा महाविहार म्हटलं जातं. याला आजच्या भाषेत तुम्ही ज्या जागेवर बसले त्याला ज्या वस्तू बसलेल्या आहे ना, तुम्ही वाकडे तिकडे होता, कसंही होता, बसताय. पण या पर्टिक्युलर जागेला गंधकुटी असं उल्लेख. काय? गंधकुटी. गंधकुटी हिला म्हणतात. आता गंधकुटीचा उल्लेख ज्यांनी पालीचा अभ्यास पालीचा अभ्यास करतात का कोणी? पालीमध्ये गंधकुटी किंवा इतिहास आपल्याला जनरली माहिती आहे बुद्धांचा, सम्यक संबुद्धांचा. तर आपल्याला सगळ्यांनाच समजेल की गंधकुटी अशाच जागेला म्हटले की जिथे सम्यक संबुद्धांचं वास्तव्य असतं. बरोबर. मग आता या वास्तूमध्ये, ही वास्तू तर 2000 वर्षापूर्वी निर्माण झाली, 2200 वर्षापूर्वी निर्माण झाली. मग हिला गंधकुटी का नाव देण्यात आलं? त्याचं कारणच असं आहे की मी मगाशी बाहेर उभा होतो तेव्हा मी काही लोकांना सांगितलं की तो समोरचा स्तूप बघा. तुम्ही डिरेक्टली आतमध्ये आलात, ठीक आहे. इथे एक समोर स्तूप आहे जो आत्ता जवळपास जमिनीला टेकलेला आहे आणि तो ऑलमोस्ट नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मग हा त्याच्या समोर एक स्तूप आहे. इथे स्तूप
प्रतिकात्मक बुद्धांचं रिप्रेझेंटेशन आहे, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. हिला गंधकुटी म्हणतात, तिचं नाव महाराजा महाविहार आहे. या सगळ्या गोष्टी एकाच गोष्टीकडे डिरेक्ट आपलं लक्ष वेधून घेतात की कधी काळी महाराष्ट्रामध्ये सम्यक बुद्धांचे शारीरिक धातू या स्तूपांमधून स्थापित केलेले होते. परत सांगतो, कधी काळी ज्या वेळेला सम्यक बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, 8 भागातून ते विभागले गेले, त्याच्यानंतर सम्राट अशोकांचा जन्म झाला. ते जेव्हा प्रशासनात आले त्याच्यानंतर त्यांनी 8 स्तूपच्या ऐवजी 7 स्तूप उघडले. त्याच्यातले जे शारीरिक धातू होते त्यांना जागोजागी त्यांनी प्रचार प्रसार करून 3ऱ्या धम्मसंगीतेमध्ये ठरल्याप्रमाणे त्यांचा प्रचार प्रसार झाला आणि त्यांचे जे शारीरिक धातू होते ते बाहेर काढले आणि त्यांचं वाटप केलं. त्याच्यातला एक भाग कधी काळी या चैत्यगृहात सुद्धा होता. ह्याचा पुरावा असा आहे की या जो वरती इथे कधी काळी लाकडाच्या वास्तू होत्या, आज नाही आहे, लाकडाची सगळं स्थापत्य होतं. आज फक्त दगडांमधलं तुम्ही बघताय, इथं रंगवलेलं होते, संपूर्ण पेंटेड होतं, फक्त दगडांमधलं राहिलेलं आहे. तुम्हाला ते आज दिसते, बाकी काय तुम्हाला दिसत नाही. तर ह्याच्यावरती कधी काळी त्याच्या आतमध्ये आता हा स्तूप आहे, त्याला वेदी म्हणतात, तो अंड आहे, वेदिका पट्टी आहे, ही पट्टी वक्ताची वेदिका पट्टी आहे. आणि वरती जो आहे तो चौकोनी असतं, त्याच्यामध्ये छत्रावली असते, छत्रदंड असतं. तो दंड किंवा छत्रावली तुम्ही बघितली का? लाकडाची असते छत्रावली. मी दगडाची सुद्धा छत्रावली दाखवली. जे लोक माझ्याबरोबर सांचेला आले तर त्यांना मी दगडाची छत्रावली दाखवली. आपल्या महाराष्ट्र लकी आहे की आजही लेण्यांमध्ये छत्रावली कशी असते हे बघायला पुरावा आहे आपल्याकडे. तुम्ही मला म्हटलात की छत्रावली म्हणजे काय, कसं, कुठे असते, तर तुम्हाला लोणावळा जो थंड हवेच्या जागेचं प्रसिद्ध आहे, तर तिथे तुम्ही जर गेलात तर तिथे कार्ला लेणी आहे. त्या कार्ला लेणीच्या चैत्यगृहामध्ये आजही लाकडाची 2000 वर्षापूर्वीची छत्रावली अस्तित्वात आहे. आणि जो दानदाता आहे, दान करता आहे, त्याचं दान शिलालेख त्याच्यावर लिहिलेलं आहे. ठीक आहे. आणि या भूभागाला काय नाव होतं? तर या भूभागाला नाव होतं जम्बूद्वीप. आज जरी आपण त्याला भारत, इंडिया म्हणत असलो तरी या भूभागाला नाव होतं जम्बूद्वीप. या जम्बूद्वीपाचे उल्लेख देखील आपल्याला कुठे सापडतात? तर त्या कार्ला लेणीवर. ठीक आहे. तुम्ही जर त्या ओसरीमध्ये गेलात तर तिथे आता कार्ला लेणीचा आणि ह्या लेणीचा सुद्धा संबंध आहे. कार्ला लेणीचा आणि या लेणीचा सुद्धा संबंध आहे. तो कसा? त्याचं कारण आहे की तुम्ही जेव्हा आतमध्ये प्रवेश करता, हा जो तुम्ही स्थापत्य बघता, तर याचं तंतोतंत मोजमाप, फ्लोर प्लान जे आहे, तुम्हाला घर बांधायचं आहे, घर बांधताना तुम्ही आधी त्याचं आराखडा तयार करता, रूपरेषा तयार करता की कसं बनणार आहे, कसं बनवायचं आहे आपल्याला. किचन पाहिजे आहे, किचन किती मोठा, तर इतका मोठा पाहिजे आहे, हॉल इतका मोठा पाहिजे आहे, बेडरूम इतका मोठा पाहिजे आहे. तर ह्या चैत्यगृहाचा आराखडा किंवा फ्लोर प्लान जसाचा तसा कार्ला लेणीवरून घेण्यात आला. कार्ला लेणीवर आता तुम्ही बाहेर 2 स्तंभ बघितले मोठे मोठे बाहेरच्या साईडला, तसेच 2 स्तंभ कार्ला लेणीवर पण होते. आज किती दिसतात तिथे? आज एकच दिसतो, पण कधी काळी तिथे 2 होते. आता तो फ्लोर प्लान घेऊन सगळ्या गोष्टी इथं त्यांनी वापरलेल्या आहेत. त्या काय काय आहेत ते मी बाहेर गेल्यावर पण सांगेन. तर प्रदक्षिणापथ इथे सुद्धा आहे, तर इथे सुद्धा आहे. आणि इथे तुम्हाला गंधकुटीचा उल्लेख, जसं याच्यामध्ये सम्यक बुद्धांचे शारीरिक धातू ठेवलेले होते आणि हिला कधी काही गंधकुटी असं नाव होतं. याचा दुसरा एक पुरावा असा आहे की बाहेरच्या भागात जेव्हा तुम्ही उजव्या साईडचा मोठा सम्यक बुद्धांचा पुतळा बघता, त्याच्या समोरच्या भागामध्ये एक शिलालेख आहे, तो एकदम खाली आहे, तो कोणाला सापडत नाही. तर या वास्तूचा देखरेख करणारे जे सगळ्यात मोठे जे भदंत होते त्यांची खोली कुठे होती? तर त्या या गंधकुटीचे जे देखरेख करत होते, या गंधकुटीचे जे काही सांभाळ करणारी जी व्यक्ती होती त्यांची खोली किंवा त्यांना राहण्यासाठीचे जे वास्तू आहे ती इथून तुम्ही बाहेर पडलात की उजव्या साईडला एक वास्तू आहे. तर त्या वास्तूमध्ये ही जी वास्तू आहे गंधकुटी, हिचे या गंधकुटीचे देखरेख करणारे, याचं सांभाळ करणारे जे व्यक्ती आहे ते त्या भागात राहत होते आणि या भागाला गंधकुटी असं नाव त्यावेळेला देण्यात आलेलं होतं. तर याचा आणखीन एक पुरावा म्हणजे शिलालेखाचा जो पुरावा आहेच आहे की हिला गंधकुटी नाव होतं कधी काही. पण समोर जर तुम्ही तो स्तूप बघितला, समोर जो स्तूप आहे तो बुद्धरुची नावाचा व्यक्ती होता जो सिंध देशातून आलेला, सिंध प्रांतातून आलेला. सिंध प्रांत कुठे आहे?
पाकिस्तानमधला माणूस तुमच्या समोर तिथे जो स्तूप आहे त्याच्यामध्ये बुद्धरुची त्याचं नाव होतं. तो व्यक्ती कणक या गावातला होता आणि त्यांनी सारदीपुत्त म्हणजे कोण, सारीपुत्त यांचे शारीरिक धातूसाठी स्तूप दान दिलेलं होतं. आणि तो स्तूप कधी काळी, आत्ता तुम्ही 2 फुटाचा बघताय, तो कधी काळी 14 फुटांचा होता. 1830 ते 40च्या आसपास इथे बर्ड नावाचा अधिकारी होऊन गेला, इंग्रज अधिकारी. त्यांनी तो स्तूप उघडलेला होता आणि त्या स्तूपातून एक ताम्रपट भेटलेलं होतं. तो ताम्रपटातून त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो की तो बुद्धरुची नावाचा व्यक्ती जो पुष्यवर्मनचा मुलगा आहे, जो सुगतचा अनुयायी आहे. कोणाचा? सुगतचा. आता सुगत कोण? सुगत म्हणजे सम्यक बुद्धांना वेगळं नाव सुगत. सुगत आहे, दसबल आहे, अशी वेगवेगळी नावं सम्यक बुद्धांना आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगड केल्यानंतर एकच लक्षात येतं की समोर सारदीपुत्त म्हणजे सारीपुत्त आहेत, तिला गंधकुट्टी म्हणतात. म्हणजे याचा अर्थ कधी काळी इथे सम्यक बुद्धांचे शारीरिक धातू जतन करून ठेवण्यात आलेले होते आणि इथून मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात केलं जातो. आणि त्याचसाठी कधी काळी 6व्या शतकामध्ये तो जो प्रवासी आलेला होता त्याचं नाव काय, श्वानझांग, तो इथे आलेला होता आणि त्यांनी या जागेतून इथे सम्यक बुद्धांची एवढीच लाकडाची मूर्ती पाहिलेली होती. आता तो स्तूप तुम्ही बघताय तेवढाच मोठा तो सम्यक बुद्धांची लाकडी शिल्प होतं. आता लाकडी शिल्प होतं याचे पुरावे बाहेर पण आहेत, पण इथून या ज्या छोटे छोटे होल्स आहेत, तुम्ही आता जे होल बघताय याच्यामध्ये लाकडाचे आर्चेस होते, तुळ्या होत्या, त्यांना मराठीमध्ये तुळ्या म्हणतो किंवा सहज समजण्यासाठी बरगड्या होत्या. ओके, अशा बरगड्या तुम्हाला कुठे आज बघायला मिळतील, तर कारला आणि भाजी लेणीवर बघायला मिळेल. आणि याच्यावरती छत्रावली होती, ती जर बघायची असेल तर तुम्हाला कारला लेणीवर बघायला मिळेल. किंवा तो छत्र दंड जो असतो तो दंड जर बघायचा असेल तर तुम्हाला त्रिरश्मी लेणीवर पण बघायला मिळेल किंवा तुम्हाला ती बेडसे लेणीवर पण बघायला मिळेल. तर याच्यावर पण लाकडी काम होतं मोठ्या प्रमाणामध्ये. लाकडाचे काही अवशेष आता शिल्लक आहेत. इथून जर ते 2 रांगेमध्ये त्या छोटे छोटे पिन होल्स आहेत, बरोबर दिसते का, छोटे छोटे पिन होल्स आहेत. टॉर्च आहे कोणाकडे? माझ्याकडे ते हे आणलेलं आहे मी, लेझर. तर लाकडाचं काम होते. मी माईक बंद केला कारण का इको होतो है ना, तर तो इको तुमचा आवाज बाहेर गेला नाही पाहिजे, इको नाही झाला पाहिजे. नाही इथे बघा, इथे ते दिसते 2 सम्यक बुद्धांना आपण जसं स्तूपातून पूजन करत होतो तसंच काही प्रतिका होती. ही प्रतिका म्हणजे ज्या बोधिवृक्षाखाली बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं तो काय आहे, पिंपळ वृक्ष, बोधिवृक्ष. बोधिवृक्ष म्हणतो ना आपण, तो बोधिवृक्षाचं पूजन करण्याची प्रथा पूर्वपार चालत होतं, कारण की सम्यक बुद्धांना त्यांच्या बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं. ठीक आहे. आणि बुद्धांचं गाथेमधून गाथा आपण म्हणतो ना, वंदगंध उडपेतं येतं शुमसंत दिपूजे आम्ही बोलून बसतं श्री 5 सुरू आहे. तर बुद्ध 5 जे आहे, बुद्धांचं चरण यांना सुद्धा वंदन केलं जात होतं. आणि बुद्धांनी गृहत्याग केलेलं खाली आसन आहे त्याला सुद्धा पूजन केलं जात होतं. त्याचं चित्रण इथे आहे. हे दिसते मध्ये जर बघितलं दिसते का, 2 हत्ती आहेत, 2 हत्ती आहेत, एक या बाजूला हत्ती आहे, एक या बाजूला हत्ती आहे, मध्ये वृक्ष आहे आणि मध्ये 2 पाय खाली आसन आहे. ठीक आहे, नंतर दाखवतो तुम्हाला जर तिथे याच्यात बघायचं असेल. ठीक आहे. तर असं बुद्ध प्रतिका होती जी आपण आपल्याला माहिती आहे की आपला जो स्वतंत्र भारत झाला त्याच्या तिरंग्यावरती काय आहे, मध्ये तो अशोक चक्र नाही आहे, तो धम्मचक्र आहे. तर बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं त्या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात घडवून आणल्या.
आणि ती प्रतिका आपल्याला सगळे दिली. तर अशा स्तूपांना पूजन करण्याची प्रथा पूर्वपर चालत आलेली होती. तुम्ही जर तुमच्या उजव्या साईडने बघितलं तर तो दुसरा स्तंभ आहे, 2 नंबरचा स्तंभ, त्याच्यामध्ये पण स्तूपाला वंदन करणारे उपासक आहेत, दिसतात. गुडघ्यांवर बसलेले उपासक आहेत, त्यांच्या डोक्यावर नागफळा आहे, मध्ये स्तूप आहे आणि त्यांनी काय केलं आहे, 2 हत्ती आहेत, त्या दोन्ही हत्तींनी त्यांच्या सोन्यामध्ये घडे आहेत मातीचे, त्याच्याने त्याला शुचिरभूत करतात, त्याचं वंदन करण्यासाठी त्याला धुत आहेत. असं ते मंगल प्रसंग आहे ते कोरलेले आहे. असे अनेक प्रतीक आहेत, अनेक चिन्ह आहेत ते तुम्हाला पाहता येते. ठीक आहे, 11:30 वाजले. मला म्हणजे आपण काय करूया, तुम्हाला 5 नंबरची लेडी दाखवतो. ठीक आहे, आणि मग आपण डिरेक्टली त्या निर्वाण विठीकडे जाऊया. निर्वाण विठी म्हणजे इथे मी सांगितलं जसं की ही युनिव्हर्सिटी होती, इथे आचार्यांची प्रथा होती आणि प्राचार्य पण होऊन दिले. आता तुम्ही जे बघताय युनिव्हर्सिटीजमध्ये आचार्य आणि प्राचार्य, तर त्यांची जी सुरुवात आहे, त्यांच्या शैक्षणिक केंद्राची जी सुरुवात आहे त्याची सुरुवात इथूनच झाली. ठीक आहे, इथे आचार्य दिग्नक कोणाकोणाला माहिती, आचार्य दिग्नक होऊन गेले आणि आचार्य दिग्नक आचार्य व्हायच्या आधी, आचार्य दिग्नक व्हायच्या आधी इथे आले. आचार्य दिग्नकांचा स्तूप आहे एक मोठा, तो स्तूपही आपण बघू आणि नंतर मग जेवू आणि मग बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन काय काय गोष्टी आहेत. आता बाहेर काही थोडंफार इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला, कारण ही बाकीची मंडळी नंतर आले, त्यांना इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर. ठीक आहे, आपण एक ग्रुप फोटो काढू आणि मग जाऊया. ठीक आहे, जेवढा वेळ बसाल तर तुम्हाला कंटाळा येईल. आपण बाहेर जाऊ, तुम्ही सगळेजण उजव्या बाजूला पोर्चमध्ये थांबा, मी डाव्या बाजूला जातो, मग तुम्हाला ते इन्फॉर्मेशन बट त्यांनी तिथपर्यंत केलं असेल नाही. जेव्हा ही लेणी निर्माण करण्याचा वेळ आलं तर ती इन्फॉर्मेशनच आहे. जेव्हा लेण्या अशा डिरेक्टली कोरल्या जातात, लेणी वरून खाली कोरली जाते आणि खालून जेव्हा ते मध्ये येतात मग समोर आतमध्ये येते. पण हा जो चैत्यगृह हा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट होता त्यांचा आणि तोपर्यंत त्यांच्याकडे जो फंड होता तो संपत आलेला होता आणि त्याच्यामुळे काय झालं की एक कोरीवकाम करायला खूप एनर्जी लागते, खूप मनुष्यबळ लागते आणि त्या मनुष्यबळाला आर्थिक साहाय्यसुद्धा लागतं. तर फायनान्शियली त्यांच्यामध्ये अनस्टेबिलिटी होती, फायनान्शियलचा प्रॉब्लेम चालू होता. त्याच्यामुळे काही स्तंभ, 37 स्तंभ आहेत, काही स्तंभांच्या वर नक्षीकाम दिसेल, खाली तुम्हाला घट दिसते. आता हे जिथे बांधले तर याला घट दिसेल, खाली घट आहे, कुंभ म्हणतो आपण त्याला, तर कुंभ दिसतील. पण पुढे बघितलं तुम्ही इकडून इकडे, तर इकडे वरती कोरीव कामच नाही, खाली घट पण नाही आहे, कोरीव काम पण नाही. तर हां, इथे सरळ सरळ अष्टांगिक मार्गाला समर्पित असते. 8 खोल्यांचे ऑक्टेंगल शेपचा तो खांबा बनवलेला आहे. त्याचं कारणच आहे, इकडे काढलेलं आहे पण इकडे नाही काढलं. त्याचं कारणच आहे की यांचा फंड जो रेज होत होता, फंडचा प्रॉब्लेम व्हायला लागलेला आणि मोठ्या प्रमाणामध्ये याला फंड लागतो. जो आर्थिक साह्य जो होता तो येत नव्हतं. कसल्या कारणाने समोर तुम्ही जर आलात तर त्या प्रांगणामध्ये एक स्तूप आहे, तो दाखवतो मी. त्या भदंतांनी मोठ्या प्रमाणामध्ये जो फंड आणला पण तो अपुरा पडत होता, कोरीव काम करायला अडचण येत होती. म्हणून त्यांनी जो व्यक्ती इथून इथपर्यंत गेला त्यांनी तो वरचं काम केलं, त्याला सांगितलं का ते बाकीच्या गोष्टी सोडायचं आणि सरळ सरळ काम तुमची. त्याच्यामुळे इकडे तुम्हाला सगळे कुंभ दिसणार नाही, वरती डेकोरेटिव्ह पार्ट दिसणार नाही, फक्त ते स्तंभ कसे बसे उभे करून ही वास्तू तयार करून त्यांनी घेतली. सर, आणि आपण हे पण बघू शकतो की ते कसे आखले गेले. तुम्ही बघणार की 4th नंबर 5th नंबरची जी लेणी आहे त्यावर एक सरळ लाईन दिसते आपल्याला रेषा. तर त्यांना काम करायचं होतं पण इथे फार डेकोरेटिव्ह काम करणं त्यांना फायनान्शियली शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी लवकर लवकर काम केलं आणि ह्या चैत्यगृहाला ज्यांनी दान आणलं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं हा चैत्यगृह पूर्ण होण्याच्या आधीच निर्माण झालं आणि त्यांचा स्तूप तो समोर तयार केलेला आहे. तो स्तूप आपण बघूया तिकडे. चलो. हां, तर अँगल मग असं वरती करायचं नाही बरोबर. त्यांना बाजूला होतं तुम्हाला माहिती देणार ना पाहिजे.
माझं तर तुम्ही लोक या बाजूला या सगळे. एक मिनिट. मी जेव्हा तुम्हाला सांगितलं की तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितलं की लेणी कधी बनली, तर इसवी सनाचं दुसरं शतक, म्हणजे एक्झॅक्ट डेट जर सांगायची झाली तर इसवी सनाचं 180 मध्ये ही वास्तू पूर्ण झालेली होती. याचे पुरावे आपल्याला इथे असलेले जे स्तंभ आहे त्याच्यावर जे शिलालेख आहे त्याच्यावरतून आपल्याला कळतं. ठीक आहे. तर 2 व्यक्ती होती, 2 व्यापारी मित्र होते, भाऊ होते सॉरी. तर त्यांचं नाव होतं बुद्धरुची, सॉरी हे तो 2 व्यक्ती जे होते, दोघे भाऊ होते. आणि सातवंत राजे जे होते ना, त्या सातवंत राजांच्या कार्यकाळामध्ये या दोन्ही भावांनी याला मोठ्या प्रमाणात दान दिलेलं होतं आणि त्यांनी हे निर्माण केलेलं होतं. पण जेव्हा त्यांनी हे निर्माण केलेलं होतं त्यावेळेला या ज्या मूर्त्या तुम्ही बघताय, हे जे शिल्प बघताय तुम्ही, हे नव्हतं, हे शिल्प नव्हती. ओके. तर हे सगळं प्लेन होतं, हे सगळं प्लेन होतं, हे सगळं प्लेन होतं. तर या ज्या लेण्या इसवी सनाच्या 180 मध्ये झाल्या, निर्माण झाल्या, तर तोपर्यंत बुद्धांना प्रतीकांच्या रूपांमध्ये आपण पूजन करत होतो. प्रतीकांच्या रूपांमध्ये म्हणजे जसं मी चैत्यगृह दाखवलं, चैत्य दाखवलं, स्तूप दाखवला, बुद्धपाद दाखवले, हे सगळे त्याच्यातून आपण त्यांना पूजन करत होतो. पण ज्या वेळेला नंतरच्या काळात महासांगिकांची 4थी रंभसंगीती झाली, म्हणजे महासांगिकांची पहिली, महायानांची किंवा महासांगिकांची पहिली. ओके. स्थविरवाद्यांच्या आधी 3 झालेल्या होत्या. 3री रंभसंगीती आपल्याला सगळ्यांना माहितीये, चक्रवर्ती सम्राट अशोकांची. आणि 4थी जी झाली महासांगिकांची पहिली, महासांगिकांची पहिली, पण क्रमाने ती 4थी लागते. त्यावेळेला जी 4थी रंभसंगीती झाली ती झाली कनिष्क नावाचा जो राजा होता त्यांच्या कार्यकाळात. आणि कनिष्क नावाच्या राज्यकाळात तो सम्राट होता. ठीक आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये 4थी रंभसंगीती झाली. त्याच्यामध्ये ठरल्याप्रमाणे शोध निकाल दिले. त्यांच्या काळामध्ये ठरल्याप्रमाणे आपल्याला पहिल्यांदा जे बुद्धांचं जे ह्युमन फिगर आहे ती पहिल्यांदा मिळाली आपल्याला. म्हणजे साधारण तो काळ होता इसवी सनाचं पहिलं शतक, 1st सेंचुरी AD. या काळामध्ये आपल्याला पहिल्यांदा बुद्ध रूप मिळालं. ठीक आहे. तर बुद्ध रूप आपल्याला जे मिळालं ते गांधार शिल्पकलेमध्ये होतं. गांधार शिल्पकला आजच्या कंधार इथे ती निर्माण झाली. ठीक आहे. कंधार म्हणजे अफगाणिस्तानमध्ये. कारण तोपर्यंत हा भूभाग पूर्ण एक होता, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, जम्बूद्वीप. ठीक आहे. जम्बूद्वीपाचा भाग तिथपर्यंत होता, तो सम्राट अशोकांच्या काळापर्यंत होता. आणि नंतर जे कनिष्क नावाचा राजा, जो कुशाण घराण्यातला दुसरा राजा होता, त्यांनी ते निर्माण केलं. आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये हे पहिल्यांदा अश्वघोष नावाचे बदंत होऊन गेले. कोण? अश्वघोष. या अश्वघोषांच्या काळामध्ये त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ होता त्याचं नाव आहे बुद्ध चरित्रम. हे संस्कृत मध्ये होतं, हायब्रिड संस्कृत मध्ये होतं. त्याच्यामध्ये बुद्धांचं रिप्रेझेंटेशन झालेलं आहे. जसं मी महापुरुषांची लक्षणं सांगितली 32, तर त्या 32 शुभचिन्हांमध्ये बुद्धांचं रिप्रेझेंटेशन झालं. ते जे तुम्ही बघताय आज, तर ही गांधार शिल्पकलेचा प्रभाव असलेला, पण नंतरच्या गुप्त काळात ही निर्माण झालेली ही बुद्धांची स्थानक रूप मधली ही बुद्ध रूप आहे. ठीक आहे. आता हे बुद्ध रूप आज आपल्याला ज्या पद्धतीत दिसतं तेव्हा असं नव्हतं, तेव्हा एकदम चांगलं होतं. आता तुम्हाला जे हे तुटलेलं दिसतंय, हे तोडलंय, इथं तुटलंय, सेम ऍज इट इज इकडे पण आहे, दोन्ही सारखेच आहे. एक इथे आहे, एक इथे आहे. तर ही जी तुम्ही मूर्ती बघताय, तर तुम्ही जर बघितलं तर बुद्धांच्या पायामध्ये चप्पल नाहीये. म्हणजे याचा अर्थ त्या काळात जेव्हा हे शिल्प तयार झालं. आता हा काळ कोणता आहे? हा काळ इसवी सनाचं 5वं शतक आहे, 5th सेंचुरी AD. 5व्या शतकामध्ये साधारण 470च्या आसपास हे शिल्प निर्माण झालं. लेणी किती साली निर्माण झाली? इसवी सनाचं 2रं शतक. ठीक आहे. बुद्ध रूप आपल्याला इसवी सनाचं 1ल्या शतकामध्ये मिळालं. पण इथे ते एक्सेप्ट करायला, स्वीकारायला कितवं 400 वर्ष गेली. म्हणजे 5व्या शतकामध्ये पहिल्यांदा बुद्धांचं रिप्रेझेंटेशन झालेलं आहे. आणि ही स्थानक म्हणतो आपण त्याला. आता बुद्धच नाहीये. आता आपल्याला काय दिसतंय? बुद्ध दिसतंय. पण बुद्धांच्या ऐवजी बोधिसत्व ही संकल्पना पण त्यावेळेला उदयास आलेली आहे. बोधिसत्व कोण? की जो बुद्धत्व प्राप्त करून घेतलेला नाही, पुढे जाऊन तो बुद्धत्व प्राप्त करणार आहे. अजून केलेलं नाही, करणार नाही. का? तर त्यांना काय करायचं, या भूतलावर जेवढे पण प्राणी मात्र आहेत त्यांना दुःखातून मुक्त करायचंय, म्हणून ते काय करत नाही.
तर एवढ्या मोठ्या बुद्धांची मूर्ती बघायला मिळते. आता वरती काय दिसते तुम्हाला? दोन आणखीन कॅरेक्टर्स दिसत आहेत. डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन दोन युगुल दिसत आहेत ना? त्यांना म्हणतो आपण गंधर्व. त्यांना काय म्हणतो? गंधर्व. तर थोडक्यात समजून घ्यायचं असेल तर सेमी गॉड्स, म्हणजे आजच्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर सेमी गॉड्स आहेत. तर ते बुद्धांचं ते कधी येतात तर मंगल प्रसंग कधी जेव्हा असेल त्या मंगल प्रसंगीच्या वेळेला ते हवेतून उडत उडत येतात बुद्धांच्या दर्शनासाठी. तर हवेतून उडत उडत येत आहे म्हणून त्यांच्या अंगावरच्या त्या स्त्रियांच्या, इकडची स्त्री अंधारात आहे तुम्हाला दिसणार नाही, पण डाव्या बाजूची जी स्त्री आहे तिच्या अंगावरचा जो शेला आहे किंवा तिने जे काही पांघरलेले तो हवेत उडतोय आणि त्यांचे पाय दुमडलेले आहेत. तर ती नैसर्गिक नियम आहे. तुम्ही जर बघितलं असेल की प्राणी जेव्हा उडतात तर त्यांचे पाय दुमडलेले असतात, तसेच त्यांचे पाय दुमडलेले ते ढगांवर स्वार होऊन येतात. आता ढगांवर स्वार होऊन येणार शिल्प आता तुम्हाला वरती त्याच्यामध्ये लक्षात येत नाही, पण ते तुम्ही आपण तिकडे जेव्हा जाऊ 90 नंबरच्या लेडीमध्ये तर ते दिसतं. ठीक आहे. तर या अशा संकल्पना आहेत. तुम्हाला ते समजण्यासाठी अशा डिटेलिंगसाठी खूप वेळ द्यावा लागतो. सेंचुरी मध्ये साधारण इसवी सनाचं पहिलं शतक ते 5व्या शतकापर्यंत त्यावेळेला मान्यता अशी होती की एक बुद्ध नाहीयेत. किती? सम्यक संबुद्ध तर होऊन गेले, पण अशी एकच बुद्ध नाहीयेत. अशा सप्तबुद्धांची संकल्पना तोपर्यंत अस्तित्वात होती. कोणती? 7 बुद्धांची. ओके. 7 बुद्ध. वर्षापूर्वी या भागातून कोळी समाजाचं वास्तव्य होतं आणि तीच व्यक्ती पुन्हा अवदानामध्ये आपल्याला सापडते. कोणी तुम्ही जेव्हा जाल, तुम्ही हिस्ट्रीमध्ये जेव्हा सर्च कराल तेव्हा पुन्हा अवदान आपल्या बौद्ध साहित्यातून सापडते आणि त्याच्यामध्ये पुन्हाचा उल्लेख करतो. पुन्हा ही व्यक्ती आजच्या कोळी समाजातील. त्याच्यामुळे कोळी, आगरी, भंडारी यांचा बौद्ध धर्माशी संबंध आहे. जो सुरुवातीला मी सांगितलं की माझं व्याख्यान त्यांनी आयोजित केलेलं होतं, तर त्यांचा ऐतिहासिक म्हणजे किती प्राचीन आहे हे सांगण्यासाठीचा तो पुरावा. ठीक आहे. तर बुद्ध धर्म तिथून धार्मिक प्रचाराचं केंद्र कोणतं होतं? स्वकाराचं आणि याचं कनेक्शन नेहमी होता, कारण इथूनच भिक्खू संघ मोठ्या प्रमाणामध्ये ये जा करत होते आणि त्याच्यामुळे स्वकाराला कधी काळी सम्यक संबुद्धांचं भिक्षापात्र आलेलं होतं. सम्यक संबुद्धांचं भिक्षापात्र कधी काळी जेव्हा सम्यक संबुद्ध हयातीत होते, अस्तित्वात होते, तेव्हाच पुन्हांनी त्यांना आमंत्रित केलेलं होतं. ते येऊ शकलेले नव्हते म्हणून त्यांचं भिक्षापात्र इथं आलेलं आहे आणि इथूनच मोठ्या प्रमाणामध्ये धम्माचा प्रचार झालेला होता. आणि तो सुरुवातीच्या काळातला सेक्ट जो होता, पंथ जो होता, त्याला म्हणतात धम्मोत्तरीय पंथ. आणि धम्मोत्तरीय पंथाचा उल्लेख तुम्हाला या लेणीवरती मोठ्या प्रमाणात मिळतो. धम्मोत्तरीय पंथ आणि भद्रायणी पंथाचा मोठ्या प्रमाणात इथे उल्लेख बघायला मिळतो. हे 7 बुद्धांची संकल्पना तिथे देखील आपल्याला सापडली. कुठे? जेव्हा तो स्वतःचा स्तूप उघडला गेला भगवान नरेंद्राजी यांनी 19व्या शतकामध्ये, तेव्हा एक कास्केट भेटलं. त्या कास्केट मधून अशा छापे बुद्धांच्या सोन्याच्या पत्रावरती मूर्त्या सापडल्या आणि 8वे मैत्रेय बोधिसत्व. आता 8वे मैत्रेय बोधिसत्व आहे आणि तो पुढे कोणीतरी एक व्यक्ती आहे ज्याच्या हातामध्ये काहीतरी चिमूट असतो, त्यांनी धरलेलं आहे. तर त्याच्या हातामध्ये त्यांना म्हणतात तो आता वज्रयान पंथ आहे. स्थविरवादी पंथ झाला, महासंघिक झाला, का वज्रयान पंथ आहे. वज्रयान पंथामध्ये अवलोकितेश्वरांना खूप महत्वाचं स्थान आहे. तर ते अवलोकितेश्वर आहेत, बोधिसत्व आहेत, त्यांच्या हातामध्ये कमळदंड आहे. ओके. आणि एका हातामध्ये माळा आहे, जपमाळा. कोणी कितीही दावा करू द्या, कोणी कितीही दावा केला तरी ती जपमाळ तुम्हाला तुमच्या लेण्यांवर सापडते. कोणी कोणत्याही संप्रदायामध्ये जा, तुम्ही हिंदू धर्मामध्ये जा तुम्हाला ती माळा बघायला मिळेल, तुम्ही ख्रिश्चनिटीमध्ये जा तुम्हाला माळा बघायला भेटेल, मुस्लिम कम्युनिटीमध्ये गेला तरी तुम्हाला माळा बघायला मिळेल. पण त्याचं उगमस्थान, त्याची उत्पत्ती मात्र तुमच्या बौद्ध लेण्यांवरती वज्रायन पंथामध्ये. हे पंथ त्यावेळेला होते. पूजन करा, माळा घाला हे मी सांगत नाही. बाबासाहेबांनी हे सगळं त्यागायला सांगितलं आपल्याला. त्यात गुंतून न राहता बुद्धांचं तत्वज्ञान स्वीकारून बुद्ध धर्माचा अनुसरण करण्याचं बाबासाहेबांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे. हे सगळं अलौकिक तत्वावरती आहे. हे तुम्ही जे काही बघताय हे सगळं अश्वघोषांनी लिहिलेलं जो बुद्धांचं चरित्र आहे, बुद्ध चरित्रम नावाचा ग्रंथ, तो इसवी सनाच्या 1ल्या शतकामध्ये होऊन गेला. त्याच्या आधारावर सगळं लिहिलेलं आहे. वी डोंट नो की बुद्ध असे दिसत होते, बुद्ध असे दिसत ही नसतील, कारण बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या 500 वर्षात बुद्धांची पहिली मूर्ती तयार झाली
आणि हे सगळे फीचर जे बाहेर तुम्ही बघताय हे सगळे गांधार शिल्पकलेमधले आहे. आणि जो फीचर्स आहे बुद्धांचा चेहरा जो आहे तो मात्र त्यांच्या जो कनिष्क नावाचा राजा होता, सम्राट होते, त्यांच्या दरबारी असलेला अँजोलस नावाचा जो आर्टिस्टन होता त्यांनी त्याचं देवता त्याचं नाव अपोलो याच्यावरून हा चेहरा घेण्यात आलेला आहे. मात्र आपण सांगू शकत नाही की बुद्ध असे दिसतो. ओके, तुमच्या शब्दांना धक्का पोहोचू शकतो, पण त्याला मी काय करू शकत नाही, हा इतिहास. ओके, बुद्धांच्या दिसण्यामध्ये, बुद्धांच्या राहण्यामध्ये, बुद्धांच्या बाकीच्या गोष्टींमध्ये अडकून न राहता त्यांच्या बुद्ध तत्वज्ञानाला माना. बुद्ध त्याचसाठी अख्ख्या जगात ओळखले. बुद्ध फक्त बौद्धांचा किंवा 56 नंतर झालेल्या मानांचा नाही. बुद्ध प्रत्येक मानवीय व्यक्तीचा आहे. ज्याला दुःख होतं, त्याला शांती जर पाहिजे असेल तर त्याला बुद्धाकडेच यावं लागतं. ओके, गॉट इट? एवढं सोपं बुद्धच आहे. युट्यूबला अपलोड करणार लिंक द्या. ग्रुपवर शेअर करून टाका. पाऊस पडला पण तिकडे परत मध्ये करतो आपलं काय घोषणा वगैरे द्यायची पसंत घ्या बघा जरा. बसा खाली पाकिस्तान मधला तो व्यक्ती होता जो सुगतचा अनुयायी होता. सुगत म्हणजे कोण? बुद्ध. तर त्यांचा तो अनुयायी होता आणि त्यांनी हा स्तूप दान दिलेला होता. आणि याच्यामध्ये सारीपुत्तांचे शारीरिक धातू तशी त्यावेळची पद्धत होती. तर त्याच्यामुळे याच्यातला काही ठेवा जो आहे तो मिसप्लेस झालाय. जसं पिपरवास स्तूपामध्ये आता जस्ट या गव्हर्नमेंटने पिपरवास स्तूप जिथे बुद्धांना सम्यक संबुद्धांचं जे शारीरिक धातू आता आपल्याला मिळाले. बुद्धांचं नाव सिद्धार्थ नव्हतं का? तुमच्या शब्दांना धक्का पोहोचू शकतो. सम्यक संबुद्धांचं नाव सिद्धार्थ नव्हतं, त्यांचं नाव सुकेती होतं. ओके, हा. तर अशी बरेचसे धक्के देत राहील तर तयार राहा त्याला. हा, सिद्धार्थ नाव खूप नंतरचं आपल्याला नंतरच्या काळात मिळालं. तर जे सुकेती होतं, सुकेती आपल्याला कसं मिळालं? जो पिपरवास स्तूप होता, तर पिपरवास स्तूपामध्ये शाक्य कुळातले जे त्यांचे वंशज होते त्यांनी त्यांचं जे स्तूप होतं ते शारीरिक धातू इन्श्राईन करताना म्हणजे स्थापित करताना जो अस्थिकलश होता त्याच्यावरच त्याचं कोरलेलं होतं नाव. आणि त्याच्यातून ते आम्ही या वंशातले आहोत आणि आमच्या शाक्य कुळात अशी व्यक्ती होऊन गेली असं उच्चारण त्याच्यावरती आहे. आणि तो पिपरवास स्तूपामधला जो अस्थिकरंडक सापडलेला आहे तो आजही दिल्लीला आत्ता त्यांनी म्युझियमला ठेवलेला आहे. तुम्ही जाऊन तो पाहू शकता. सम्यक संबुद्धांचं भिक्षापात्र सोपाराला आलेलं होतं. तो भिक्षापात्र आजही मुंबईमध्ये आहे. एशियाटिक सोसायटीमध्ये तो अवेलेबल आहे. ठीक आहे. हा 14 फुटांचा स्तूप होता जो आता व्हॅनिश होऊन इतका राहिलेला आहे. इथे बाजूला पण आणखीन 2 स्तूप होते जे आज अस्तित्वात नाही. ठीक आहे. म्हणजे हे आत्ताच्या पिढीला तर ते काही माहितीच नाही. ठीक आहे. हा स्तूप या चैत्यगृह ज्यांनी निर्माण करण्यासाठी सगळ्यात जास्त मोठं दान ज्यांनी आणलं ते जे बदलत होते त्यांचा जो स्तूप आहे ते ही लेणी निर्माण होण्याच्या आधीच त्यांचं निर्माण झालेलं होतं. त्यामुळे त्यांना ते बघता नाही आलं आणि निर्माण झाल्यानंतर त्यांनी त्यांचं स्तूप लगेचच तिच्यात दिलेलं आहे. ठीक आहे. असं ते त्याचं त्या स्तूपाचं महत्व आहे. आता आपण थेट काय करूया, मी जनरली 11 नंबर लेणी वगैरे दाखवतो पण ते आता सर्वजण वरती जाणार आहेत आणखीन लेण्या बघण्यासाठी. लेण्या म्हणजे भरपूर लेण्या मिळून लेण्यांचा संग्रह मिळून ही एक लेणी होते. आत्ताचं नाव म्हटलं तर कानेरी लेणी, पण हिचं ओरिजिनल नाव जे आहे ते महाराजा महाविहार असं आहे. तर आता निर्वाण भूमीला सर्व जाणार आहेत. मी एवढं चढू शकणार नाही त्यामुळे मी खालीच वेट करणार आहे. पण ते व्हिडिओ मात्र तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर याचा नेक्स्ट पार्ट येईल तोही बघायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि लाईक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.